आदिवासी विकासाला गती देण्यासाठी आदि कर्मयोगी अभियान जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी संपन्न झाली जिल्हास्तरीय मार्गदर्शनपर कार्यशाळा। पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, हवेली आणि पुरंदर या तालुक्यातील 99 गावे आदिवासी बहुल असून यामध्ये 17,420 एवढी कुटुंब संख्या आणि 85,304 इतकी लोकसंख्या। या अभियानाची मूलभूत मूल्ये सेवा, संकल्प आणि समर्पण ही असून देशभरात 20 लाख आदि कर्मयोगी घडवण्याचे ठेवले लक्ष्य। या माध्यमातून 10 लाख आदिवासी गावे, 550 पेक्षा अधिक जिल्हे तसेच 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोच साधली जाणार। एकूण 10.5 कोटी आदिवासी नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवणे हा अभियानाचा उद्देश। पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12:05 पासून ते 18 सप्टेंबर पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश केले जारी। या आदेशानुसार कोणताही दाहक अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे, हत्यारे आणि शारीरिक इजा करणारे कोणतेही शस्त्र वापरण्यास मनाई। 5 पेक्षा अधिक लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यास देखील करण्यात आला प्रतिबंध। या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र। रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांनी राजगुरुनगर शहरात संशयास्पदरित्या फिरणाऱ्यास पकडले। जुन्नर तालुक्यातील आंबेहात वीज येथील शिवाजी मारुती निर्मळ या 29 वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक। चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी निर्मळ हा लपून बसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास। जुना पुणे नाशिक मार्गालगत असलेल्या जुना मोटार स्टँड जवळ बुधवारी पहाटे 2:15 च्या सुमारास पोलिसांची कारवाई। कुरुळी येथील शस्त्र परवाना धारकाकडून रिव्हॉल्वर हाताळताना निष्काळजीपणा, रिव्हॉल्वर मधून एक गोळी सुटली। कुरुळी गावच्या हद्दीतील सोनावणे वस्तीमधील धक्कादायक घटना। परवाना धारकाचा थोडक्यात जीव वाचला। रिव्हॉल्वर मधून राऊंड फायर होऊन त्याच्या स्वतःच्या डाव्या पायाला गोळी लागून गंभीर दुखापत। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात 35 वर्षीय मयूर गुलाब सोनावणे याच्यावर गुन्हा दाखल। मयूर सोनावणे यांच्या राहत्या घरात घडली घटना। नाल्यालगतचं सांडपाणी पिल्याने मेंढपाळाच्या 18 मेंढ्यांचा मृत्यू। कंपनीचे दूषित पाणी नाल्यात सोडल्याने पर्यावरणाची हानी झाल्याचे उघड। म्हाळुंगे इंगळे येथील एचपी चौकातील हॉटेल कोर्ट यार्डच्या मागील बाजूस सोमवारी सायंकाळी 4:30 च्या सुमारास घडली घटना। कंपनी प्रशासनाविरोधात गुन्ह्याची नोंद। मूळ अहिल्यानगर येथील बाळू दामू कोकरे या मेंढपाळाच्या 18 मेंढ्या दगावल्या। कोकरे यांचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचे नुकसान। सार्वजनिक गणेश उत्सवात बाप्पांच्या लक्षवेधी गणेश मूर्तींच्या प्राण प्रतिष्ठापनेसह भजन कीर्तनांसह यंदा राजगुरुनगर शहरात सांस्कृतिक सांप्रदायिक उपक्रमांसह गणेश मंडळांकडून सामाजिक प्रबोधनावर भर। गणेशाच्या महापूजेनिमित्त गृहनिर्माण संस्था तसेच गावागावात भजनांचे स्वर घुमू लागले। जिवंत देखाव्याची परंपरा असलेल्या श्री योगेश्वर गणेश तरुण मंडळाने यावर्षी हबप सोपानदादा कनेरकर आणि हबप विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून प्रबोधनाला दिले प्राधान्य। 7 सप्टेंबर रोजी हबप निवृत्ती महाराज देशमुख यांची कीर्तनरूपी सेवा होणार। चांडोली येथील शहीद राजगुरू शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तासिका तत्वांवर 5 जागा भरण्यात येणार। प्राचार्य उदयशंकर सूर्यवंशी यांची माहिती। कॉम्प्युटर ऑपरेटर 2, शीट मेटर वर्कर्स 1, पेंटर जनरल 2 अशा 5 जागा तासिका तत्वावर भरण्यात येणार। इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, बायोडाटा अनुभवासह सकाळी 10 ते 5 या वेळेत चांडोली येथील ITI संस्थेत येत्या 8 दिवसात संपर्क करण्याचे आवाहन। खेड तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याची दहशत। दौंडकरवाडीच्या रामनगर येथील शेतकरी भरत शिवराम लांडे यांच्या गोठ्यात बुधवारी सायंकाळी 5 वाजता बिबट्यानं केली शिकार। बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील शेळीची 16 पिल्ले मृत्युमुखी। दौंडकरवाडी रामनगर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण।
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची सरपंच सीताराम गुजर यांची वन विभागाकडे मागणी। घटनेची माहिती मिळताच चाकण वन विभागाचे वनपाल पवन आहेर, वनरक्षक सागर चव्हाण, रावसाहेब चौरे, अनिल खांडेकर यांनी घटनास्थळाची केली पाहणी। आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।